राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत आणि त्याचसोबत राजकीय आश्वासनांचा पूर देखील दिसून येतो। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली। महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास मोफत केला जाईल असं आश्वासनही त्यांनी जाहीरनाम्यात दिलं। या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। मेट्रो मोफत करणं खरंच शक्य आहे का? महापालिकेत असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका मुलाखतीत या घोषणेवर प्रतिक्रिया दिली। फडणवीस म्हणाले, घोषणा करायला काहीच लागत नाही। आज मी जाहीर केलं की पुण्यातून उडणाऱ्या विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट दिलं पाहिजे असं अनाउन्स करायला आपल्या बाबाचं काय जातं? या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला। पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, राजकारणात अनेक वेळा निवडणुकीच्या दबावामुळे अशा घोषणा केल्या जातात ज्या प्रत्यक्षात अंमलात आणता येणाऱ्या नसतात। मात्र किमान लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी तरी बोलाव्यात असा टोलाही त्यांनी लगावला। याच मुलाखतीत फडणवीस यांनी आणखीन एक विधान केलं जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। फडणवीस म्हणाले, आतापर्यंत मी संयम पाळला होता पण आता तो संपला आहे। 15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाहीत, देवेंद्र फडणवीसच बोलणार। दरम्यान अजित पवारांनी मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचं समर्थन करताना पुण्यातील वाहतूक कोंडी आणि पेट्रोलवर होणारा मोठा खर्च हे कारण पुढे केलं आहे। हा खर्च वाचवून तो मेट्रोसाठी वापरता येईल असा त्यांचा दावा आहे। मात्र या सगळ्या घोषणांनंतर मोफत मेट्रो आर्थिकदृष्ट्या शक्य आहे का आणि त्याचा निर्णय नेमका कोणाच्या हातात आहे यावर मतदारांमध्ये संभ्रम कायम आहे। मोठी आश्वासनं आणि त्यावरून सुरू असलेली टोलेबाजी आता मतदार कोणावर विश्वास ठेवणार येणाऱ्या निवडणुकांमधूनच स्पष्ट होईल। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।